हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मूग डाळीचा डोसा। चला तर आपण पाहूया हा डोसा कसा बनवायचा ते। इथे मी हिरवे मूग घेतलेली आहे आणि हे मी रात्रभर भिजवून ठेवली होती आणि सकाळी आता याला मी मिक्सर मधून वाटून घेते। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मूग टाकायचे भिजलेले आणि यामध्ये मी 5-6 हिरव्या मिरच्याही टाकते आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चम्मच जिरे आणि मीठ 1 चम्मच। आता मी हे मिक्सरला बारीक असं वाटून घेते। हे पहा आपलं बॅटर तयार झालेलं आहे। मी याला एका भांड्यामध्ये काढून घेते। हे जरासं घट्टसर आहे म्हणून यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि याची कन्सिस्टन्सी पातळ अशी करून घ्यायची आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक, शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलाही व्हिडिओ शेअर करा। हे पहा ही कन्सिस्टन्सी हवी आपल्याला या बॅटरची। आता आपलं बॅटर तयार आहे। आता आपण याचे डोसे बनवून घेऊया। पॅन गरम झालेले आहे। आता यावरती मी थोडंसं पाणी शिंपडून घेते आणि मग त्यानंतर तेल लावून घ्यायचं आपल्याला पॅन वरती। एकदम हेल्दी आहे हा नाश्त्याचा प्रकार। खूप छान बनतात हे डोसे, लहान मुलांनाही खूप आवडतात। आता मी याचे डोसे टाकून घेते पॅन वरती। हे पहा किती छान पसरतात आणि पॅनला अजिबात चिकटत नाहीयेत, व्यवस्थित निघतात ते। जर तुम्ही कधी या पद्धतीने डोसा बनवला नसेल मूग डाळीचा तर एकदा नक्कीच बनवा। खूप हेल्दी आहे हा नाश्त्याचा प्रकार। साइडनी थोडंसं तेल सोडायचं आपल्याला, म्हणजे डोसा लगेच निघेल। हे पहा डोसा निघतोय आणि आता मी याला पलटून घेऊन आणि दुसऱ्या साइडनेही व्यवस्थित असं भाजून घेणार आहे। दुसऱ्या साइडने व्यवस्थित असं भाजून घ्या। हे पहा किती छान जाळीदार झालेले डोसा। टेस्ट पण खूप छान लागते चटणी सोबत खायला। मुलांना टिफिन मध्येही द्यायला चांगला आहे हा डोसा, झटपट बनतो। आता याला मी दुसऱ्या साइडनेही तेल लावून घेते। तुम्ही वाटलं तर बटर, तूप काही लावू शकता। याला पलटून घेऊन परत भाजून घेते 1-2 मिनिटं आणि आता आपला छान असा डोसा भाजून झालेला आहे। हे पहा आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते। किती मस्त आणि क्रिस्पी पण वाटतोय। हे पहा चटणी सोबत हा डोसा खायला खूप छान लागतो। तुम्हीही एकदा घरी नक्कीच बनवून पहा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते। आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। थँक यू फॉर वॉचिंग।